प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनला त्यांचा डाव यशस्वी झाला असे वाटत असते. ते या सगळ्याचा आनंद साजरा करत असतात, पण काही क्षणातच त्यांच्या आनंदावर विरजण पडते. तुरुंगात असलेल्या सागरला सोडवण्यासाठी मुक्ता प्रयत्न करत असते. तेवढ्यात मिहीर सगळे आरोप स्वतःवर घेतो आणि जेलमध्ये जातो. आता मालिकेत आजच्या भागात काय घडले चला जाणून घेऊया. मुक्ता सागरला कसे सोडवायचे असा विचार करत असतानाच तिला वकिलांचा फोन येतो आणि तो तुरुंगातून सुटला असल्याचे कळते. मुक्ता इंद्रा, लकी, सई आणि घरातील सर्वांनाच ही आनंदाची बातमी देते. इंद्रा सागरच्या आवडीचे जेवण बनवते. लकी आणि सई घराचे डेकोरेशन करतात. सागरच्या स्वागताची सर्वजण जग्गी तयारी करतात. तेवढ्यात सागर येतो, पण सागर फारसा आनंदी नसल्याचे मुक्ताला जाणवते. तेव्हा सागर सांगतो की मिहीरने सगळे आरोप स्वतःवर घेतले आहेत. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मुक्ता आणि सागर जीवाचे रान करतात. मिहीर तुरुंगात आहे हे पाहून मुक्ता सावनीच्या घरी जाते. तुला आता एकच प्रश्न पडला असेल की सागर तुरुंगातून बाहेर कसा आला. तुला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची किंवा लोकांची काळजी नसते. आमच्या मिहीरला आम्ही तुरुंगातून बाहेर काढू. त्याची वहिनी आणि सख्खा भाऊ जिवंत आहे असे बोलून सुनावते. हे ऐकून सावनीला देखील धक्का बसतो. आता मिहीरला कसे सोडवायचे असा प्रश्न तिला पडतो. ते हर्षवर्धनला सांगते, पण तो काही ऐकायला तयार नसतो. मला जे हवे होते ते मिळाले आहे. सागरला चांगली शिक्षा झाली आहे. मला हवी असलेली डील देखील मिळाली आहे. त्यामुळे आता मला काही फरक पडत नाही. तसंच मिहीर तुझा भाऊ असला तरी तो सागरचे सगळं ऐकतो असे म्हणतो. त्यानंतरही सावनी मी माझ्या भावाला तुरुंगातून बाहेर काढेल असे बोलते. मुक्ता स्वातीला शोधून काढते. त्यानंतर ती स्वातीला घेऊन पोलीस ठाण्यात जाते. ती बॅग आणि त्यामधले सगळे पैसे व सोने कार्तिकचे असल्याचे स्वाती सांगते. त्यानंतर पोलीस तातडीने कार्तिकला अटक करतात. आता मालिकेत पुढे काय होणार? सागर स्वातीला माफ करणार का? स्वातीच्या मनात मुक्ताविषयी प्रेम निर्माण होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.